राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील। सर्वप्रथम आपला परिवार अमोल कोळेकर पाटील हा परिवार 30,000च्या जास्त झालेला आहे। त्यामुळं आपल्या सगळ्या मेंबरचं, सगळ्या सभासदांचं मनपूर्वक मी धन्यवाद देईन, आभार मानीन की आपल्या प्रेमामुळे आपण 30,000वरती पोहोचलो आहे। हा टप्पा आणखी पुढे आपल्याला न्यायचा आहे। त्याच्यामुळं ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, विधानसभेचं वारं वाहू लागलेलं आहे। काय निकाल अगदी उद्यावरती आलेला आहे। उद्या सकाळी निकाल लागणार आहे आणि बऱ्याचशा उमेदवारांचं भविष्य हे उद्या ओपन होणार आहे। सकाळी 8 साडेआठ नंतर कळेल की कोणाचं भविष्य काय आहे ते। परंतु महाराष्ट्रात असे काही मतदारसंघ आहेत, असे काही उमेदवार आहेत, ह्या उमेदवारांकडे पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे आणि ह्या उमेदवारांमुळे म्हणावं की ह्या मतदारसंघांमुळे महाराष्ट्राचा बीपी कमी जास्त होते। असे कुठले मतदारसंघ आहेत, असे कुठले उमेदवार आहेत, ह्यांच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत। पहिला मतदारसंघ असा आहे ज्याच्याकडे पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे, ते म्हणजे माहीममध्ये स्वतः राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे, उद्धव ठाकरे गटाचे महेश सावंत आणि शिवसेना शिंदे गटाचे आपले सदा सरवणकर या ठिकाणी उभे आहेत। एक्झिट पोल जे आलेले आहेत त्याच्या हिशोबाने काही एक्झिट पोल अमित ठाकरेंना निवडणुकीमध्ये विजय दाखवतात, काही एक्झिट पोल महेश सावंत यांना संभाव्य आमदार दाखवतात, काही एक्झिट पोल सदा सरवणकरांना दाखवतात। तिथली वास्तविक परिस्थिती मी तुम्हाला 2 मिनिटांमध्ये सांगतो। शिवसेना एकत्र असताना, म्हणजे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र असताना त्या ठिकाणची निवडणूक झाली होती। त्या निवडणुकीमध्ये सदा सरवणकर हे निवडून आले होते। ठीक आहे, आज ती परिस्थिती नाही आहे, आज वेगळी परिस्थिती आहे। त्याच्यामध्ये आज शिंदे गट वेगळा पडलेला आहे आणि उद्धव ठाकरे गट हा वेगळा पडलेला आहे। त्यातल्या त्यात भाजपची पण त्या ठिकाणी काहीतरी मतं आहेत। ती मतं भाजपमध्ये देखील 2 गट पडलेले आहेत। एक गट आहे तेंडुलकर गट, ज्यांचा अमित ठाकरे यांना पाठिंबा आहे। दुसरा जो गट आहे त्यांचा म्हणजे आशिष शेलारांचा जो गट आहे, आशिष शेलारांचा गट जो आहे ते अमित ठाकरेंना पाठिंबा देतो आणि प्रसाद लाड यांचा जो गट आहे तो सदा सरवणकरांच्या बाजूने थोडा आपल्याला दिसला प्रचाराच्या वगैरे वेळेला। त्याच्यामुळं इथली ट्रॅजेडी झालेली इथलं पूर्ण असं आपण म्हणू शकतो की मसाला झालेला आहे आणि ह्याच्यामधून क्लिअर कट जर कोणाला मतं पडली असतील तर ते अमित ठाकरेंना मतं पडली असतील। कारण ह्यांच्या दोघांचं, महेश सावंत आणि सदा सरवणकरांचं राजकारण काय कोणाला समजलं नाही आहे। कारण दोघांना जरी मतं पडली असती तरी त्यांना भविष्य नाही आहे जनतेला की ह्या दोघांचं पुढं काय होणार आहे। त्याच्यामुळं एकमेव विश्वास ठेवून डोळे झाकून त्यांनी मतं टाकले असतील अमित ठाकरेंना, असं जाणकारांचं म्हणणं आहे। ठीक आहे, त्याच्यामुळे अमित ठाकरेंचा विजय उद्या होणार आहे सकाळी। दुसरा मतदारसंघ आहे बारामती। स्वतः महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्याच बंधूंचे चिरंजीव म्हणजे काका पुतण्या इथं असं युद्ध रंगणार आहे। युगेंद्र पवार शरद पवार गटाकडून ते बारामतीसाठी उभे आहेत। ह्या दोघा दादांची या ठिकाणी निवडणूक आहे, लढत आहे आणि ह्या दोघांपैकी सरस कुठला दादा ठरतोय ते आपल्याला उद्या समजणार आहे। या ठिकाणची देखील लढाई फार इंटरेस्टिंग होणार आहे आणि अजित पवार शरद पवारांची साथ सोडून गेल्यानंतर त्यांच्या आयुष्यातली ही पहिली निवडणूक आहे। त्याच्यामुळे उद्याचा निकाल त्यांचं भविष्य ठरवू शकतं। भविष्यात अजित पवारांचं काय होणार आहे। आता बरेचशी मंडळी, जाणकार मंडळी अशी बोलतात की उद्या निकाल कसा लागेल त्याच्यावरती डिपेंड आहे की अजित पवार महायुतीसोबत राहणार की महाविकास आघाडीसोबत जाणार। काय अजित पवारांचा जो काही इतिहास जर आपण बघितला तर इतिहास तो तसा काय एकदम विश्वास ठेवण्यासारखा नाही आहे, ते कधीही पलटी मारू शकतात असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे। ठीक आहे, कुडाळ सिंधुदुर्ग कुडाळमधली ही जागा आहे। या ठिकाणी स्वतः नारायण राणे यांचे चिरंजीव निलेश राणे हे निवडणुकीच्या तोंडावरती शिंदे गटामध्ये आले। त्यांनी पक्षप्रवेश केला, त्यांनी तिकीट मिळवलं आणि त्या ठिकाणी त्यांनी निवडणूक लढवली। त्यांचाच जो एकेकाळचा जुना मित्र असणारे वैभव नाईक यांची आणि निलेश राणे यांची या ठिकाणी जुगलबंदी आहे। त्याच्यामुळे हा देखील एक मतदारसंघ आहे जिकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं असणार आहे। वैभव नाईक हे विद्यमान आमदार होते, तर या ठिकाणी नारायण राणेंचे चिरंजीव निलेश राणे या ठिकाणी मैदानात उतरले। त्यामुळे दोघांपैकी कोण या ठिकाणी निवडून येते ते बघावं लागेल। पारनेरची जागा आहे। या ठिकाणी शरद पवार गटाकडनं खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी निलेश लंके यांना या ठिकाणी तिकीट दिलं होतं आणि त्यांच्याच विरोधात दाते म्हणून आहेत अजित पवार गटाचे, त्या दोघांची तिथं लढाई आहे। नक्की या ठिकाणी कोण जिंकून येणार आहे। राणी निलेश लंके या खासदार निलेश लंके यांच्या पत्नी आहेत, त्याच्यामुळं तिथली देखील लढाई प्रस्थापितांची म्हणजे प्रतिष्ठेची झालेली आहे। त्यांना जिंकून आणावंच लागेल आणि यावंच लागेल आणि साधारण तिथल्या कार्यकर्त्यांशी पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर आपल्याला असं समजलं की राणी लंके ह्या लीड घेऊन बाहेर पडणार आहेत, लीडनी मतदारसंघ जिंकून येणार आहेत।
त्याच्यानंतर स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघ कोपरी पाचपकाडी, हा देखील फार इंटरेस्टिंग आहे. आणि कारण एकनाथ शिंदेनी बंड केल्यानंतर पहिल्यांदा ही निवडणुकीला ही लोक सगळी सामोरे जात आहेत. त्यामुळे जनता यांना कशाप्रकारे स्वीकार करते हे बघायला फार इंटरेस्टिंग येणार आहे. एकनाथ शिंदेंना किती मतं मिळतात, ते जिंकून येतील नो डाऊट, पण किती मतं मिळतात आणि किती मतं कमी होतात पाठीमागच्या हिशोबाने, त्याच्यावरती त्यांचं ठरवू शकतो की आपण एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर लोकांनी त्यांना स्वीकारले की नाही. ठीक आहे. खडकवासला विधानसभा, राज्याचं लक्ष लागणारा हा एक विधानसभे. स्वर्गीय रमेश वांजळे यांचे चिरंजीव मयुरेश रमेश वांजळे या ठिकाणी मनसेकडून उभे आहेत आणि शरद पवार गटाकडनं देखील या ठिकाणी उमेदवार दिलेले आहेत. त्याच्यामुळं या ठिकाणी कुठला उमेदवार बाजी मारतोय हे बघणं इम्पॉर्टंट आहे. तसं सगळ्या जणांचं म्हणणं आणि म्हणणं एकच आहे की या ठिकाणी मयुरेश वांजळे ही जागा जिंकून आणतील. त्याच्यानंतर वसई विरारचा तुम्हाला वाद बघायला भेटला. विनोद तावडे यांना 5 कोटीसोबत पकडलं असा जो काही रंगवला वाद आपले हितेंद्र ठाकूर यांनी, क्षितेश ठाकूर यांनी, हा एक मतदारसंघ फार इंटरेस्टिंग झालेला आहे. या ठिकाणी जेव्हापासून महानगरपालिका झाली, वसई विरार महानगरपालिका, तेव्हापासून बहुजन विकास आघाडी म्हणजे ही आपली हितेंद्र ठाकूरांची पार्टी यांचं या ठिकाणी एकतर्फी राज्य आहे. आणि ह्या राज्याला तोडण्यासाठी BJP आत्ता आणि 2019च्या वेळेला स्वतः एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना उद्धव ठाकरेंनी त्या ठिकाणी रिंगणात उतरलं होतं. पण 19ला ज्या पद्धतीनं त्यांनी निवडणुकीच्या अगोदरच्या रात्री प्रदीप शर्मा यांच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटताना पकडलं असा आरोप झाला आणि त्यांना बेदम मारहाण झाली. ठीक आहे. आणि एक वेगळा माहोल तयार केला आणि वेगळा माहोल तयार करून दाखवून दिलं की इथं दहशत आमची आहे, या ठिकाणी तुम्हाला वाचवायला कोणी येणार नाही आमच्या पलीकडे, आमच्याशिवाय. हा एक इनडायरेक्टली मला वाटतं सायकोलॉजिकल एक प्रेशर क्रिएट करतात मतदारांवरती. तुम्ही समजू शकता ही गोष्ट. सेम ती गोष्ट झाली यावेळेला 2024ला. फक्त विषय होता की त्यावेळेला शिवसेना होती, यावेळेला BJP आहे. विनोद तावडे देशाचे अमित शहा वगैरे ह्यांच्या लाईनीत बसणारे एक मोठे नेते त्या ठिकाणी विवांत हॉटेलमध्ये थांबतात, राहतात आणि या ठिकाणी काही कार्यकर्ते येतात आणि 4 ते 5 तास त्यांना हॉटेलमध्ये डांबून ठेवलं जातं. त्या ठिकाणी असणाऱ्या मोठमोठ्या नेत्यांची, BJPच्या नेत्यांना मारहाण केली जाते आणि हा सगळा तमाशा TVवरती दाखवला जातो. हा सगळा तमाशा तिकडं पूर्ण वसई विरार हे होल्ड केलं जातं 4-5 तासासाठी. ह्या सगळ्या गोष्टीतून एकच दाखवून द्यायचं आहे की सायकोलॉजिकल प्रेशर क्रिएट करायचं आहे मतदारांवरती की आम्ही बघा भाजपच्या देखील एवढ्या मोठ्या नेत्याला 4-4, 5-5 तास हॉटेलमध्ये डांबून ठेवू शकतो आणि भाजपचे देखील नेत्यांना मारहाण करू शकतो. हे सायकोलॉजिकल प्रेशर क्रिएट करायचं. आणि शेवटी माहिती आहे ना की दुसऱ्या दिवशी मतदानाच्या दिवशी पोलिंग जे बूथ एजंट असतात हे बूथवरती बसायला देखील पक्षाचे कार्यकर्ते तयार नसतात, एवढी त्यांची दहशतीमध्ये असतात ही लोकं. आणि वारंवार या ठिकाणी हेच सगळं घडत आले. त्याच्यामुळं आत्ता इथं काय उद्या होणार आहे ते तुम्हाला सगळ्यांना जग जाहीर आहे. बहुजन विकास आघाडी म्हणजे क्षितेश ठाकूर असतील, आपले हितेंद्र ठाकूर असतील, हेच जिंकून येणार आहेत. दुसरे कोण जिंकून येणार या ठिकाणी? तरी पण महाराष्ट्राचं लक्ष त्या ठिकाणी लागलेलं आहे. मनसेची जागा अविनाश जाधव ठाणे, खूप काम केलेलं आहे त्या व्यक्तीनं, खूप आशा आहे तिथल्या लोकांना, खूप चांगल्या प्रमाणात पाठीमागच्या वेळेला त्यांनी मतं मिळवलेले आहेत. त्याच्यामुळं आत्ताची मतं किती मिळतात आणि आत्ता आमदार कोण बनतं आहे तिथं फार इंटरेस्टिंग आहे. स्वतः राजन नाईक हे राजन विचारे हे अविनाश जाधवांच्या विरोधात आहेत, परंतु ते प्रचारामध्ये कुठं दिसले नाही आहेत. संजय केळकर BJPचे आमदार आहेत विद्यमान, ते त्यांच्या विरोधात आहेत. त्यामुळं इथली जागा प्रतिष्ठेची आणि अविनाश जाधव मनसेचं एक मोठं नाव आहे, खूप चांगलं विश्वासू नाव आहे. राज ठाकरे यांच्या तोंडामध्ये नेहमी त्यांचं नाव असतं. त्याच्यामुळं ही जागा मिळते का नाही बघायला पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. तशी जागा कल्याणची मनसेची राजू पाटलांची जागा आहे. विद्यमान आमदार आहेत ते, तरी पण देखील राज्याचं लक्ष लागलं आहे की राजूदादा यावेळेला सीट आपली काढतात की नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखी एक हाय व्होल्टेज ड्रामा असणारा मतदारसंघ म्हणजे वरळीची जागा म्हणजे फार इंटरेस्टिंग आहे. स्वतः उद्धव ठाकरेंचे चिरंजीव आमदार मंत्री आदित्य ठाकरे आणि मनसेचे पुन्हा एकदा संदीप देशपांडे, ह्या दोघांची जुगलबंदी या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. त्याच्यामुळं आणि बरेचसे पोल धक्कादायक माहिती म्हणजे एक्झिट पोल असं सांगतायत की आदित्य ठाकरे यांचा पराभव होतोय वरळीमध्ये आणि संदीप देशपांडे यांचा विजय होताना दाखवत आहेत. आता खरी काय खोटी काय गोष्ट आहे ते आपल्याला उद्या सकाळी कळेलच. आपण तत्पूर्वी हे सगळे जे हाय व्होल्टेज ड्रामा असणारे मतदारसंघ सांगितले. तुम्हाला कुठला असा वाटला मतदारसंघ की ज्या ठिकाणी हा उमेदवार निवडून येऊ शकतो, तो उमेदवार निवडून येऊ शकतो, आणि आपल्या लिस्टमध्ये जर कुठला मतदारसंघ राहिला असेल तर तोही देखील आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.
30,000चा आपला परिवार झालेलाच आहे. आपल्या एका सबस्क्रायबरने आणखी आपला परिवार वाढण्यासाठी मदत होणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 एक सबस्क्राईब नक्की करा. जय शिवराय, जय मल्हार.